गाडी चालवायला धड रस्ता नाही, पण खिसा रिकामा करायला टोल नाके तयार. मुंबई गोवा महामार्गावर कोकणवासियांना बसणार टोलचा झटका. कोकणवासियांसाठी लाईफलाईन ठरणार असलेला मुंबई गोवा महामार्ग गेल्या 2 दशकापासून रखडलेला आहे. आत्ता कुठे 15 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पळसपे ते इंदापूर टप्प्यातील काम अंतिम टप्प्यात आले असतानाच सरकारने प्रवाशांच्या खिशावर टोलचा भार टाकण्याची तयारी पूर्ण केली आहे. विशेष म्हणजे महामार्गाचे काम पूर्ण होण्याआधीच पथकर नाके सुरू करण्यासाठी प्रशासकीय हालचालींना वेग आला असून येत्या आठवड्यात याबाबतची अधिसूचना जारी होणार आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील पळसपे ते इंदापूर रस्त्याच्या कामाला 2011 मध्ये सुरुवात झाली होती. निधीची कमतरता, भूसंपादनाचे अडथळे आणि कंत्राटदारांची निष्क्रियता यामुळे हे काम तब्बल 15 वर्ष रखडले. सध्या नागोठणे आणि कोलाड येथील पुलांची कामे अद्याप प्रलंबित आहेत. असे असतानाही रस्ता पूर्ण क्षमतेने सुरू होण्यापूर्वीच टोल वसुली सुरू करण्याच्या हालचालींमुळे कोकणवासियांमध्ये संतापाची लाट आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रवाशांना पहिल्या टप्प्यात 2 ठिकाणी टोल भरावा लागणार आहेत. यामध्ये पेणजवळ खारपाडा आणि रोहाजवळ खांब या 2 ठिकाणी टोल असणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. या दोन्ही ठिकाणी टोल नाक्यांच्या उभारणीचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. इतकेच नाही तर दुसऱ्या टप्प्यात पोलादपूरजवळील लोहारे येथेही टोल नाका उभारला जाणार आहे. टोलचे नेमके दर अद्याप स्पष्ट झाले नसले तरी पुढच्या 7 दिवसांत प्रसिद्ध होणाऱ्या अधिसूचनेनंतर प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागतील याचे चित्र स्पष्ट होईल. गेल्या 15 वर्षात या महामार्गावरील खड्ड्यांमुळे अनेक अपघात झाले. कित्येकांना जीव गमवावा लागला. इतका मानसिक आणि शारीरिक त्रास सहन केल्यानंतर आता रस्ता पूर्ण होण्याआधीच टोलची वसुली करणे हा अन्याय असल्याची भावना स्थानिकांमध्ये आहे. मे अखेरपर्यंत रस्ता पूर्ण होण्याचा अंदाज असला तरी त्याआधीच टोलचे बॅरियर प्रवाशांच्या स्वागताला सज्ज झाले आहेत.